कॉस्टिंगमध्ये हाय होत मी थोडं असं जातो, तो पण आता ऑफर प्राईसमध्ये आहे म्हणून. ॲक्च्युअली दोघांचे रेट सेमच आहे, पण तो आता ऑफर प्राईसमध्ये चालू आहे ना, त्याच्यामुळे त्याला कमी वाटतं. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ताशे रेडी झालेला आहे तुमचा भाऊ आणि निघालेला आहे. रेडी म्हणजे काय, आपलं तेच जॅकेट, तोच टी शर्ट, तीच ट्रॅक पॅन्ट, तीच चप्पल, तोच गॉगल, सगळं तेच तोंड पण तोच, माणूस पण तोच, सगळं तेच. सो सीनाच आहे. सिटीत चाललेलं आहे पुण्यात. मित्रांना भेटाय नाही, थोडंसं काम आहे तिकडे चाललेलं आहे. काय नुसतं मित्रां टाइमपास, माझ्या मस्ती, कामधंदे पण केले पाहिजेत तर. सो सिटीत चाललेलो आहे, एकटाच चाललेलो आहे. काय विषय ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच तुम्हाला. असा परत माझा खराब झाला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल जरा आवाजात फरक. स्टेटून बघत राहा काय नियोजन आहे आजचं. कालचा व्लॉग पाहिला नसेल तर जाऊन पहा पालखीचा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्लॉगमध्ये मला. सो चला, एकटाच निघालेलो आहे, त्यातल्या त्यात बघू कसं काय नियोजन. निघालेलं आहे, क्लायमेट एक नंबर झालेलं आहे. पहिले पेट्रोल टाकतो आणि मग पुढे जाऊयात. सो चला, पेट्रोल टाकलेलं आहे, जाऊया आता डायरेक्ट पुण्यात. काय नियोजन आहे, कशासाठी चाललंय ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच तुम्हाला. त्यातल्या तरी एकटाच चाललंय, येताना मला त्रास होणार आहे त्याचा. पण बघू, पाऊस नाही आला पाहिजे म्हणजे बरं आहे. एक तर पाऊस पण वातावरण झालेलं आहे पावसाचं, ते जाय नको म्हणजे बरं आहे. यायचं नशीब खराब, आलाच पाऊस. सकाळी धरून निघलो नाही घराबाहेर, घराबाहेर तेव्हा पाऊस नाही आला आणि आता घराबाहेर निघलो तर टिपके पाडायला लागले. पण मला वाटत नाही जास्त वेळ टिकल. काय म्हणलं तुम्हाला, 1 मिनिटात पाऊस जाईल बघा. 1 मिनिटात पाऊस गेला, परत वातावरण लय भारी झालंय. पण काय असल्या वातावरणात फिरायची मजाच वेगळी आहे. पण सध्याला काय झालंय, नाईलाज झालेलं आहे. कुठं फिरता येणार, कुठं जाता येणार, काय करता येणार. काय सांगू तुम्हाला माझी व्यथा. जाऊ द्या, चला सांगतो कधीतरी निवांत फुरसत मध्ये. माणसं आहे ना, लोक कसं काही एकटं फिरत असतील काय माहिती राव. मी आहे ना आता कॅम्पात पोचलोय आणि आत्ताच माझ्या इतकं जीवाव आलंय ना एकटं. म्हणजे कसं ते सवयच नाही राहिली एकटं कुठं जायचं. कुठं जायचं म्हणलं की चल चिराग, चल यश, चल येऊ, चल शिवते, चल संदेश. म्हणजे कोण ना कोणतरी आहेच, असं नाही कोण नाही, कोण ना कोणतरी आहेच. पण आजचं निघताना काय केलं, मी कुणालाच फोन नाही केला, उरकलेलंच होतं. मला चला पटकन जाऊन येऊ. आता कॅम्पात पोचलोय, एक 10 मिनिटात पोचल, मग तुम्हाला सांगतो कुठं आलोय आपण. हिअर वी गो गाईस, पोचलेलो आहे. लय तुफान पाऊस आला होता, आता थांबायला लागतंय कुठं तरी. पोचलो आणि पाऊस आला. रेल्वे गेट की बाजू में, तो रेल्वे गेट क्रॉस करते ही नागपूर मार्केट स्टार्ट होता है. चला, बोर आहे आलेलो आहे. गीजर घ्यायचं आहे आपल्याला आपल्या बाथरूमसाठी, त्यासाठी आलेलो आहे. चला बघूया जाऊन. फक्त गीजर राहिलेले आपले तेवढे, मग गीजर बी घेऊन जाऊ म्हणलं आज. हा एक फोटो पाठवला त्यांनी मला, स्मिथ आणि अजून एक कोणता तरी, अजून एक रेकॉर्ड. हे बेस्ट प्रोडक्ट आहे. एओ स्मिथ आणि रेकॉर्ड आहे ना, गीजर म्हणलं सगळे जुने ब्रँड आहे. माझ्याकडे नाही, तुम्ही इलेक्ट्रिक मार्केटला जरी विचारलं ना तरी तुम्हाला सांगते टिकतील ना एकदम प्रकांड. हा एओ स्मिथचा पण चांगला आहे, रेकॉर्ड पाहिजे रेकॉर्ड पण. काय फरक आहे बघा, फक्त ब्रँडचं बरोबर, बाकी टोटल फीचर्स आहे. टोटल वॉरंटी वगैरे सगळं
कॉस्टिंगमध्ये हाय होत मी थोडा स्वस्त जातो. तो पण आत्ता ऑफर प्राईसमध्ये आहे म्हणून. ॲक्च्युअल म्हणजे दोघांचे रेट सेमच आहेत, पण तो असा ऑफर प्राईसमध्ये चालू आहे ना, त्याच्यामुळे त्याचा कमी वाटतं. बाकी तिला आपल्याकडे आता क्वांटिटीमध्ये आहे ना काहीतरी 3 द्यायचं. वो 20,000 में पूरा आ गया. A few moments later. तो गाईज चला झालेलं आहे काम, दिली ऑर्डर. आता ते येईल मागून त्यांचा ट्रान्सपोर्ट, त्यांचा माणूस आपल्या लोकेशनवर घेऊन येतो. इन्स्टॉलेशन वगैरे त्यांचा माणूस करतो नाही का. सो मग त्यांना म्हणलं या तुम्ही मागून, किंवा उद्या आले तरी काही विषय नाही, मी जातो पुढं. आता मी चाललोय घरी. 15-20 मिनिटाचं काम, त्यासाठी 15-20 किलोमीटर लांब यायची बारी येते. पण काय करता, स्वस्त भेटतं. आमच्या इथं महाग भेटतं, इकडं स्वस्त भेटतं म्हणून, बाकी काय नाही. आणि आता आहे ना पाऊस पडलाय ना, वातावरण लय भारी झालंय. मला वडापाव खायची एवढी क्रायविंग व्हायला लागली ना. पण मी एकटा आहे, मला एकटं खायला लाज वाटते म्हणून मी आता उपाशीच घरी जाणार. एकटं खाऊच वाटत नाही, कसं खाणार माणूस. तिथं एकटं फिरू वाटत नाही, एकटं खायचं गोष्ट तरी लांब राहिली. आता बघू, एकटं घरातनं बाहेर पडलं की क्रायविंग होत्यात खायचे, हे खाऊ का ते खाऊ का असलं चालतं. ठीक आहे चला जाऊया घरी. एकटं वैतागल्यागत झालंय मला. कसं पावसात फिरायला बरं वाटतं, पण पाऊस पडल्यानंतर असं पावसात भिजत फिरू नाही वाटत. मग एकटं कुठे लांब फिरायला गेलं तर ठीक आहे. मेन म्हणजे तब्येत ठीक नाही, त्यामुळे भिजायचा विषयच नाही. पाऊस आला की मी साईडला जाऊन थांबतोय गपचूप. बरं झालं पाऊस थांबलाय. फातिमानगरला पोहोचलेलं आहे, घरी जातो. लय घाण भूक लागली मला, काय करावं काय नाही सुचना. बघू, लेट सी काय होते. Meanwhile, here we go guys.